म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे 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 कॉलेज. जानू एक मिनिट, एक काम कर, तू पुढे हो. माझी बुक राहिली आहे रूम वरती, मग ती मी घेते आणि मग लगेच येते. ठीक आहे, मग आपण जाऊयात, बुक घेऊयात. तसंही लेक्चरला अजून खूप वेळ आहे ना. नाही नाही नको, कशाला उगाच, फक्त बुक तर राहिली आहे ना. मी येते लगेच घेऊन, तू हो पुढे. बर ठीक आहे, पण येणारच ना लेक्चरला? हो हो लगेच येते. तू जा, ये. बाय. काय मग, टी शर्ट भारी. रॉकी, काय झालंय तुला? कुठून घेतला? तू इग्नोर का करतोयस मला? चेन तर एकच नंबर आहे. सोन्याची आहे का? मी तुझ्याशी बोलतीये रॉकी, मी तुला काहीतरी विचारतीये. रॉकी, अरे रॉकी, संस्कृती काहीतरी विचारते तुला, बोल ना तिच्याशी. तू मला शिकवणार की कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही ते? साला भाडखाऊ. आणि जर एवढीच शिकवायची हाऊस असेल ना तर सांग तिला जा इथून. मी तिच्याशी बोलत नाहीये, समजत नाहीये का तिला? रॉकी अरे ऐक तरी, माझं काही चुकलं असेल तर सांग ना, पण प्लीज माझ्याशी असं वागू नकोस. तूच प्रपोज केलं होतंस ना मला, तुझंच प्रेम होतं ना माझ्यावरती, मग आता काय झालंय तुला? जास्त शहाणपणा शिकवू नको, समजलं ना? खड्ड्यात गेले ते प्रेम, खड्ड्यात गेले ते प्रपोज, आणि खड्ड्यात गेलीस तू. जा बघ दुसरा कोणीतरी. तुला काय 100 भेटतील. निघायचं. गर्दी कमी, गर्दी कमी, हा गर्दी कमी, निघायचं. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. तुला लागलं का? एक काम कर, हवं तर तू मला मार, तू मला मार, मार मला, तू मार. मी खूप मूर्ख आहे, पण प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नको. मी तुझ्या पाया पडू का? प्लीज मला सोडून जाऊ नको. वाटलंच तर तू म्हणशील ना ते सगळं ऐकायला तयार आहे मी, पण प्लीज रॉकी माझ्याशी बोल. रॉकी बोल ना काहीतरी प्लीज. काय बोलू? हा काय बोलू सांग ना तूच. हा एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? नाही माझं प्रेम तर जा ना, निघ नाही इथून, बघ ना दुसरा कोणीतरी. प्रेम नाहीये म्हणजे मग तूच प्रपोज केलेलं असता तेव्हा मला. तर तू अशी जाणार नाहीस. खरं ऐकायचंय ना तुला? तर ऐक. या साल्यांनी चॅलेंज दिलेलं मला, तुला प्रपोज करायचं म्हणून. यांना वाटलं तुम्हाला 100% नाहीच म्हणणार आहेस, पण मला कॉन्फिडन्स होता की मी तुला पटवणारच, म्हणून मी तुला प्रपोज केलं. नाही मग वासूनी मला प्रपोज केलेलं तेव्हा मग तुम्ही का धमकावलत त्याला? कारण तू जर त्याला हो म्हटली असतीस तर मी चॅलेंज हारलो असतो, आणि मला कुठल्याही परिस्थितीत हारायचं नव्हतं. चॅलेंज संपला, तुझा मार्ग तुला मोकळा आहे, निघायचं. तुला हे सगळं इतकं सरळ आणि सोपं वाटतंय का? रॉकी प्रेम म्हणजे भावला भावलीचा खेळ नाहीये, आणि मला माहितीये तू माझ्यासोबत चेष्टा करतोयस. आता चेष्टा करतोयस ना तू? तुम्ही तरी सांगा, हा चेष्टा करतोय ना माझ्यासोबत? चेष्टा आहे ना ही सगळी? आणि जर ही चेष्टा असेल ना तर प्लीज आत्ताच्या आत्ता थांबवा, थांबवा ही चेष्टा प्लीज. चेष्टा थांबवा प्लीज.
पटला विश्वास? बसली ना खात्री? आता गप निघायचं. अजून एक, जोपर्यंत मी या कॉलेजमध्ये आहे ना तोपर्यंत मला तुझं तोंडही दाखवू नको. चला रे. संस्कृती, रॉकीकडून चुकी झाली, त्याच्यातर्फे मी माफी मागतो. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? नाही माझं प्रेम तर जा ना, निघ नाही तू. खड्ड्यात गेलं ते प्रेम, खड्ड्यात गेलं ते प्रपोज, आणि खड्ड्यात गेलीस तू. जोपर्यंत मी या कॉलेजमध्ये आहे ना तोपर्यंत मला तुझं तोंडही दाखवू नको. चल ना लेक्चरला, तिकडे तर लेक्चर पण चालू झालं असेल. ए काय गडबड लागलीये तुला? कसलं भारी वारं येतंय. कधी नव्हे ते लेक्चर बंक करून इथं वाऱ्यात थांबलोय मस्तपैकी. तुम्हाला दोघींना जायचंय ना, तुम्ही दोघी जावा, मला नाही लेक्चर करायचं. तू काय येशील ना लेक्चर? तुझ्या बाबाच कॉलेजची प्रिन्सिपल आहे. तू अभ्यास केलास काय नाही केलास काय? तू तर पास होशील. आमचं काय? आमचं काय काय? एक मिनिट, फर्स्ट इयरची पोरगी आहे ना? संस्कृती अशी का तारा तारा गेली? मला तर वाटतंय काहीतरी मॅटर झालाय. मी बघते जाऊन. तुम्ही जावा लेक्चरला, तुम्हाला जायचंय ना? पण येऊ का? काय गरज नाही, जावा ना लेक्चरला. जायचं होतं ते मी बघते काय झालं ते जाऊन. संस्कृती, 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 अगं थांब, अगं थांब 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 थांब. अगं काय झालं? कॉलेज पासून इतक्या दूर का आलीयस? काय झालं नक्की? आणि डोळ्यात पाणी काय आहे? सगळं किती सोपं असतं ना. हे स्वतःहून एखाद्याच्या आयुष्यात यायचं, ओळख करायची, दुसऱ्याला आपली सवय लावून द्यायची, मग काय दुसरा पण पडतोच की प्रेमात. अगं काय बोलतीयस? मला काहीच कळत नाहीये. नीट बोल, काय बोलतीयस? काय झालंय काय तुला? नक्की मॅटर काय ते नीट सांग. मी आधी होते तशीच ठीक होते, मस्त होते, मी हसत होते, खेळत होते, सगळं चांगलं चाललेलं. मग मग का आला तो माझ्या आयुष्यात? कोण? म्हणे मित्राशी चॅलेंज करायचं म्हणून माझ्यावर प्रेम केलं. सॉरी, प्रेमाचं नाटक केलं. मला तो फसवत गेला आणि मी फसत गेले. मूर्खच आहे ना मी. तुम्हाला माहितीये, जेव्हा मी पहिल्यांदा कॉलेजसाठी घरातून बाहेर पडले होते ना, तेव्हा मला माझी आई म्हणालेली, बाळा, दिसणारी सगळीच माणसं चांगली नसतात, माणसं ओळखायला शिक. तेव्हाच जर मी आईचं ऐकलं असतं ना, तर आज हा दिवस माझ्यावरती आलाच नसता. अरे यार संस्कृती, तू हे सगळं सांगतेस खरं, पण मला काहीच कळत नाहीये. माझं सगळं डोक्यावरून गेलं. तुला काय बोलायचंय ना ते जरा स्पष्ट बोल ना. मला काहीच समजत नाहीये तू काय बोलतीयस ते. मलाच समजत नाहीये तर तुला काय समजणार आहे? या आभाळाचं किती भारी आहे ना. जेव्हा मन होतं तेव्हा मनसोक्त बरसतो, रडून घेतो, आणि आपण त्याला पाऊस म्हणतो. आपल्याला पण असंच मनसोक्त मन भरून बिनधास्त रडता आलं असतं तर आपल्याला पण किती हलकं वाटलं असतं ना. अरे यार, तुला काय बोलायचंय ना ते जरा स्पष्ट बोल. नक्की काय मॅटर झालंय ते सांग. एक्झॅक्ट मॅटर सांग. तुला काय ऐकायचंय? हेच ना की माझ्याशी प्रेमाचं नाटक करून रॉकीने मला फसवलंय. कोण? रॉकी? शक्यच नाहीये. तो असं करू शकत नाहीये. का? तुझा भाऊ आहे म्हणून? याच्या जागी मी आता कुठल्या दुसऱ्या मुलाचं नाव घेतलं असतं तर तुला पटलं असतं ना. पण मी खरं सांगतेय,
त्यांनी मित्रांशी चॅलेंज करायचं म्हणून माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं ग. अशा फालतू चॅलेंज साठी कोणी कोणाच्या भावनांसोबत खेळतं का? पण हो, चूक त्याची नाहीये, चूक माझीच आहे ग. मीच त्याच्यावरती विश्वास ठेवला ना आणि त्याच्या प्रेमात पडले. सॉरी, पण तू खूपच लवकर त्याच्यावर विश्वास ठेवलायस. आणि कोण कसं इतक्या लगेच प्रेम करू शकतं? कसं शक्य आहे हे? तुला असं वाटतंय त्यांनी मला प्रपोज केला आणि मी त्याच्या प्रेमात पडले? प्रेम इतक्या सहज होतं का ग? खरं प्रेम कधीच सहज होत नाही. कॉलेजच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी त्याला पाहिलं होतं ना, तेव्हाच आवडलेला मला तो. मी त्याला रोज पाहायला लागले, तोही पाहायला लागला माझ्याकडे. मग हळूहळू मला तो खूप आवडायला लागला. म्हणून तर जेव्हा त्यांनी मला नंबर मागितला ना, तेव्हा मी त्याला लगेच दिला माझा नंबर. आणि नंतर त्यांनी मला प्रपोज केलं. मला वाटलं त्याचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे. खरंच प्रेम करणं चुकीचं आहे का ग? अगं रडू नकोस, शांत हो. काय फालतूगिरी बहिणाबाई, स्वतः वेळेवर बोलवायचं आणि स्वतःच 5 मिनिटं लेट यायचं. बोलवलं याच्यासाठी की माझं एक छोटंसं काम होतं. कोणतं काम? हा, म्हणजे काही खास काम नव्हतं. मला एक छोटीशी गोष्ट सुचली. मी म्हटलं तुम्ही मोकळे असताच ना असं काहीतरी कांड करत, त्यापेक्षा मी तुम्हाला गोष्ट ऐकवावी. ऐकू ना गोष्ट? कसली गोष्ट? सांगू? सांग ना. तर एक कॉलेज असतं आणि त्या कॉलेजमध्ये काही मुलं शिकत असतात. त्याच्यातल्या त्या मुलांच्या एका ग्रुपची त्या दिवशी पैज लागते. पैज अशी लागते, पोरीला पटवायचं. कारण त्याच्या भिकारचोट मित्रांनी सांगितलेलं असतं, पोरीला पटवून दाखवलं तरच तू पैज जिंकशील. त्याच्यामुळे ती पैज लागल्यानंतर तो पोरगा त्या पोरीला विचारतो आणि विचारल्यानंतर ती पोरगी पण हो बोलते. रॉकी, मी वॉशरूमला जाऊन येतो. खाली बसा, मी गोष्ट सांगते ना, खाली बस. कोणी कुठंही जायचं नाही, कळलं? हा, मी कुठं होते? पैज लागते मुलीला जाऊन विचाराय. बरोबर. आणि तो पोरगा विचारतो आणि ती पोरगी हो पण बोलते. हे बघ, तुला आधीच सगळं समजलंय तर डायरेक्टली सांग ना. असं फिरवून फिरवून गोष्टीत काय सांगतेस? फिरून फिरून विचारते काय? हा रामखोर, हे सगळं करायच्या आधी लाज वाटली नाही का जरा? पण हे जर कोणी माझ्यासोबत केलं असतं तर? अवनी, बघ रिॲक्शन बघ तुझी. लाज वाटू देत जरा. आपण काय वागतो, कोणाशी कसं बोलतो, या सगळ्याची. या असल्या टाळक्यांच्या नादी लागून काहीतरी पराक्रम करायचे, याचा त्रास दुसऱ्या पोरींना होतो, त्याचं काय? हे बघ, शेवटचं सांगतीये, मुकाट्यानं जायचं आणि त्या पोरीला माफी मागायची. माफी? आणि मी? हा, मी माफी मागणार नाही. माझं डोकं फिरवायचं नाही जास्त. विचारत नाहीये, सांगतीये. जायचं आणि माफी मागून यायची. आणि लास्ट वॉर्निंग आहे, कळालं? बहीण म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून सांगतीये. ती पोरगी चांगली आहे. विचार करणार असशील तर नीट विचार कर.
ते टकलं कुठं गेलंय? आणि या असल्या थर्ड क्लास मित्रांसोबत राहायचं बंद कर. सुधार जरा तरी आता. चला, सांगितलंय तेवढं करायचं. काय बघताय माझ्या तोंडाकडे? नार नखऱ्याची चालली गाडी. काय म्हणतेस? आईला उशिरा आल्यामुळे मारला असेल. लेक्चर सोडून भटकंती म्हणजे कॉलेज. किसकी किससे नहीं बनती म्हणजे कॉलेज. कभी दोस्ती कभी मस्ती, इनकी दुनिया यही बस्ती. म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज. Let's go. कभी डॅशिंग एंट्री, कॉलेज हीच आपली कंट्री. राडा करायला कट्टा, मारायला आहे सुट्टा. टपरी पे है उधारी, बंकिंग आहे वारी. म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज. Let's go. म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज. Turn it up. म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज, म्हणजे कॉलेज. म्हणजे 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 कॉलेज.